शेगाव निवासी संत गजानन महाराजांची पालखी जी आहे सोलापूरमध्ये काल मुक्कामी होते आणि आज त्याचा मुक्काम जो आहे तो 7 रस्ता परिसरामधील उपलब्ध मंगल कार्यालय या ठिकाणी असणार आहे आणि आपण सध्या उपलब्ध मंगल कार्यालय परिसरामध्ये आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेकडनं मागच्या 24 वर्षापासून वारकऱ्यांची सेवा जी आहे ती केली जाते। आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी चर्मकार बांधव जे आहे ते वारकऱ्यांचे बूट असतील, चपला असतील, त्या पॉलिश करून देणं असू द्या किंवा त्या दुरुस्त करून देणं असू द्या, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चर्मकार बांधवांकडनं केलं जातं। त्यासोबतच आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर परीट बांधवांकडनं या ठिकाणी वारकऱ्यांचे सदरे असतील, धोतर असतील, टोपी असतील, त्याला या ठिकाणी इस्त्री करून देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। त्यासोबतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी रक्तदान शिबिर सुद्धा पार पडत आहे आणि आणखीन आपण जर बघितलं तर या ठिकाणी नाभिक बांधव जे आहेत ते या ठिकाणी वारकऱ्यांची दाढी असेल, कटिंग असेल, ती मोफत या ठिकाणी सेवा देत आहेत। मागच्या 24 वर्षापासून हे अविरत काम जे आहे ते सुरू आहे। साधारणतः आपण जर बघितलं तर बुलढाणा ते सोलापूर जिल्हा हे 850 किलोमीटरचं अंतर असतं आणि हे अंतर पार करून येत असताना वारकऱ्यांना जो आलेला शीण आहे तो शीण घालवण्याचं काम या ठिकाणी ही सेवेकरी करत असतात। आपण जर बघितलं तर साधारणतः 400 सेवेकरी हे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आज त्यांच्या कामधंद्याला सुट्टी देऊन या ठिकाणी आलेले असतात आणि त्यांची चोख सेवा जी आहे ती या ठिकाणी बजावत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज उपलब्ध मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये या वारकऱ्यांचा मुक्काम असणार आहे आणि उद्या पहाटेच्या सुमारास ही गजानन महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करेल आणि आता जे वेध लागलेले आहेत ते सर्वांना विठू नामाचे आणि आषाढीचे वेध लागल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।